आज आपण बनवणार आहे खोबऱ्याची वडी। आता गावावरून एवढं नारळ आले होते, म्हटलं आता नारळाचं करायचं काय। नंतर म्हटलं चला आता नारळी पौर्णिमा येते, मग तुमच्यासाठी खोबऱ्याची वडीची रेसिपी शेअर करावी। नंतर खोबरं सगळं काढून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलं, नंतर खिसून घेतलं। नंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्या सगळ्या किस टाकून छान असं परतून घेतलं। नंतर त्यामध्ये 2 वाटी साखर टाकली। आता ते पण छान असं परतून घेतलं। आता साखर जरा वितळल्यानंतर मी वेलची पूड टाकली। आता वेलची पूड मी मिक्सरला साखर आणि वेलची एकत्र मिळून बारीक केलं होतं। म्हटलं आता त्यात थोडीशी साखर पण आहे आणि नंतर मग दूध टाकलं, छान असं परतून घेतलं। वडी तयार होईल असं सारण भाजून घेतलं आणि नंतर एका ताटात तेल लावून त्या ताटात सारण काढून घेतलं। आता आधी मी उलटणच असं पसरून घेतलेलं आहे, कारण गरम होतं। मी नंतर मग हाताने छान असं थापून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता। नंतर त्याच्यावरती पिस्ता, काजू, बदाम बारीक करून वडीवरती टाकलं आणि नंतर त्याच्यावरती असं छोटे छोटे काप मारून घेतले। आधी कोमट आहे तोपर्यंतच काप मारून घेतले, कारण थंड झाल्यानंतर काप व्यवस्थित पडत नाहीत, त्यामुळे मी आधीच काप मारून घेतले। आणि तुम्ही पण रेसिपीज नक्की ट्राय करा, खूप छान लागते खोबऱ्याची वडी। बघा किती छान झाली अशी खोबऱ्याची वडी। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करा। चला भेटू पुन्हा, बाय।